म्हणजे ते 4.5 4.5 फुटावर 2 तास घेतले 4.5 आणि 5 फुटाच्या बेड जे आहे तिथे एका बेडवर 3 एका बेडवर 2. हे आहे जॅकी 9218. आपल्यापाशी 4 जाती, चना आणि तो चना हे बिगर रासायनिक. सोयाबीन काढायच्या अगोदर ते पाऊस गेला खूप अगोदर ना जमीन कडक आली नंतर मग पाणी देण्यात आलं टोकनसाठी. जमीन जर ओली असेल तर कचऱ्या टोकन करून द्यायची, पाठीमागून त्यांना सुरुवातीला आपण घेतली ग्लायफोसेट आणि गोड. नाही आम्ही उगवण पूर्व मारत नाही. आमचा मूळ उद्देश तो आहे कचरा जमिनीत आला पाहिजे आणि आम्ही त्याला मारलं पाहिजे. आपली याली फुलं धरायला लागली 15 दिवसात याला घाटा तयार होती. नाही वाढत नंतर मग सर हे चना किती पीक मध्ये ह्या जमिनीवर आता आता हे झालं 12-13 पीक. 12 व 13 2-3 वर्षातून एकदा बेड चढवायचे पुन्हा सुटती. चना टोकन केल्यावर 17 ते 22 दिवसात चण्याची छाटणी करतो. आणि त्याच्यानंतर मग तणनाशक मारलं. तणनाशक म्हणजे दुसरी छाटणीच होती. 10 दिवस त्या चण्याकडे पाहायचंच नाही की ते शेतातच जायचं ना आपल्या पाहिजे. यावर फवारण्या कीटकनाशकाच्या फवारण्या याच्यावर का कांडीच्या 2 फवारण्या झाल्या. तुम्ही सुरुवात केली हे सगळ्यात मोठं आहे. आता व्हिडिओ काढता काढता तुम्हाला यासाठी कळली, तुमच्या माध्यमातून बरेच जणांना कळली. तर सर आता आपण म्हणता इथं आपलं सोयाबीन होतं, इथं पण सोयाबीनचा किती ॲव्हरेज आला? तोच होता आपल्या यावर्षी 15चा. आपण 300 लोकांच्या समोर काढूनच घेतला ना. ठीक मला वाटतं पहिले शेती शाळेला 1000 होते ना, याच्यात देखता आपण इथं ढीक काढला. म्हणजे 15चा लाईव्ह 15चा वरच ॲव्हरेज आला का? आपलं कोणतं बुस्टरचं होतं होतो तू आपलं लाईव्हच होतं. आणि म्हणजे इथं आपल्या सोयाबीनचे 2 तास होते. 2 तास तिकडे 3 तास होते. तिथे 3-2 त्याच्यानंतर आता म्हणता येईल चण्याची टोकन केव्हा झाली मग तुमची? 2 नोव्हेंबर 2 नोव्हेंबर 2 नोव्हेंबर पासून सुरुवात. 3 दिवस लागले बरोबर पाण्याच्या हिशोबाने. 2-3-4. तर म्हणजे आता ह्या सुरुवातीला असं म्हणता येईल का या वर्षी पाणी खूप होता, तरी पण पाणी देऊनच टोकन करावं लागली का? नाही, कसं यावर्षी पाणी टोकायचं का? पहिली जमीन वलीच होती. टोकन केलं आणि त्याच्या पाठीमागे 1-1 घंटा पाणी देऊन तणनाशक मारलं. म्हणजे पहिले टोकन केलं मग तणनाशक मारलं का? नाही आता आपण कसं करतो सुरुवातीला पूर्ण आता असं समजा सोयाबीन काढायच्या अगोदर जर पाऊस गेला खूप अगोदर ना जमीन कडक आली असेल तर मग पाणी देण्यात आपल्या टोकनसाठी. पण जमीन जर ओली असेल तर कचऱ्यात टोकन करून द्यायची, पाठीमागून तणनाशक मारायचं. म्हणजे मागून तर ना. आता मी पण पहिल्या वर्षी म्हणजे पहिलंच वर्ष आहे ना तुमचं सुरुवात झाली तर मी पहिलेच तणनाशक मारून घेतलं, त्याच्यानंतर टोकन केलं. ते आता होते हळू कोणाचे जसं ऍडजस्ट होते तसं करायचं आहे त्याच्यात. आणि असं तुम्ही सुरुवात केली हे सगळ्यात मोठं आहे. आता व्हिडिओ काढता काढता तुम्हाला यासाठी कळली, तुमच्या माध्यमातून बरेच जणांना कळली. तर सर मी काय म्हणतो, तर तणनाशक कोणतं घेतलं यावर? सुरुवातीला आपण घेतलं याच्यावर ग्लायफोसेट आणि गोल, कांद्याचं गोल 10 मिली, ग्लायफोसेट 80 मिली. हा झाला विषय आपला. पहिले टोकणीच्या मागे एकरी तुम्ही 10 पंप 10, 13, 14 पंपापर्यंत 13-14 पंप त्याच्या आत नाही, 12च्या आत लागतच नाही आम्हाला एकरी पंप. त्याच्यामुळे कमी औषधीत जास्त रिझल्ट भेटतो आम्हाला. 150-200 मिली वापरायची गरजच नाही ग्लायफोसेट. म्हणजे का गोल्ड टाकायचं म्हणजे? गोल्ड 10 मिली, गोल्ड 10 मिली 15 लिटरच्या पंपाला 70 ते 80 मिली ग्लायफोसेट. 70 ते 80 ml झालं. त्याच्यानंतर 20 दिवसांनी नाही आम्ही उगवण पूर्व मारत नाही. आमचा मूळ उद्देश तो आहे कचरा जमिनीत आला पाहिजे आणि आम्ही त्याला मारलं पाहिजे. म्हणजे कचरा तुम्ही निघू देता. आम्हाला तसं आम्ही म्हणता येईल का 30 ते 40 दिवस कचरा आला नाही पाहिजे म्हणून उगवण पूर्व मारतात. उगवण पूर्व तणनाशक पण आपली यासाठी महत्वच ते का कचरा पाहिजे आपल्याला, तुम्हाला कचरा येऊ द्यायचा. आता एक कचरा यायच्यात. हो. आता मग त्याच्यानंतर म्हणता येईल टोकन केलं आणि टोकनच्या बादचं नियोजन. टोकन केल्याबरोबर टोकनच्या मागे 1-1 घंटा पाणी दिलं बी फुगण्यासाठी. तिथून 20 दिवसानं पुन्हा हलकं पाणी दिलं 1.5 ते 2 घंटे. ते 22व्या-23व्या दिवशी आपलं एलाइट नावाचं तणनाशक आहे ना. हो तणनाशक टोप्रमॅझोन नाही का कोण्याही कंपनीचं, ते मारलं आपण चेन्यावरून वरून. तर आता पायतुमला तिच्यात सर मधातला तर कचरा अजून आहे, अजून नाही. आता नवीन निघाला दुसऱ्या पाण्यातला. हा दुसऱ्या पाण्यातला दुसऱ्या आणि आता इथं नाही मारण का आता? नाही, आता इथं काही आवश्यकता नाही. आता आपले फुलावर आला ते 8-10 दिवसात पॅक होऊन जाते, फुल धरून घेते, शेंगा धरते. हा कचरा वाढला. नाही आता जो इलाइटचं तुम्ही तणनाशक मारलं म्हणता त्याला जो कचरा मिळाला तो मेला. आणि आता या बेड मध्ये जो कचरा वाळून दिसते आता 2 दिवसा अगोदर इथं आपण 40 मिली ग्लायसेल आणि 15 मिली स्वीप पॉवर मारलेला. म्हणजे असं म्हणता कॅप लावून नालीच्या मध्ये. तेच म्हणून इथं वाळून दिसते बा. आणि इथं आता काही ठिकाणी येते. या कचऱ्यात आता तुम्ही नियोजन करा नाही का? नाही, याचं काय नियोजन करत. आता आपली याली फुलं धरायला लागली 15 दिवसात याला घाटा तयार होती. हाराईन वाढत नंतर मग म्हणजे हा वाढलाय तरी काय याचं काय टेन्शन घ्यायचं. म्हणजे चणा इकडे पसरून जाईल. बिलकुल काय टेन्शन नाही त्याचं. कचऱ्याला भियाण्याचंच नाही. खात तर काही ह्या वर्षी नाही, रासायनिक नाही सर. तुम्ही चेक करू शकता. माहिती आहे तर सर चणा कितवं पीक होई म्हणता येईल ह्या जमिनीवर? आता 12-13 पीक. 12 व 13वं पीक. मधात 2 वर्ष उन्हाळ्यात घेतले होते ना. फक्त या वर्षी बेड चढून घेतले एवढंच केलं. या वर्षी बेड चढून.
2-3 वर्षातून एकदा बेड चढवायचे, पुन्हा सुट्टी. आणि आता जसं म्हणते फुलावर येतायचे ना, त्यावर एक शेवटचं पाणी झालं का हा साहेब? नाही, 45 दिवसांना आम्ही शेवटचं पाणी देतो. तर झालं असेल तेच ना पाणी आमचं शेवटचं, नंतर आम्हाला पाणी लागत नाही. आता? छाटणी छाटणीचं ते सांगून द्या. चना टोकन केल्यावर 17 ते 22 दिवसात चण्याची छाटणी करतो आम्ही. 17 ते 22 दिवसात पहिली छाटणी. एकच छाटणी केली, पहिली छाटणी. आणि त्याच्यानंतर मग तणनाशक मारलं. तणनाशक म्हणजे दुसरी छाटणीच होती, कारण तो 8 दिवसासाठी बिमार पडतो चना, पिवळा पडतो आणि थांबतो तणनाशकाच्या नंतर. तर मग नंतर तो फुटवे घेऊन येतो, त्याच्यामुळे ते दुसरी कापणीच धरायची आपली. म्हणजे दुसरी छाटणी केली गरज नाही, तर तणनाशकानं थांबवलं आणि त्याला पण तिथे तर म्हणजे त्यानं तणही मेलं, हो, आणि छाटणी पण झाली. हरभराही थांबला, आणि तिसऱ्यांदा आला तेव्हा तो ब्रँचेस घेऊन आला. 3 फायदे आहेत त्यांना. जेव्हा तो सर तणनाशकानं असा पिवळा पडून जाईल त्यावर मग काही असं 10 दिवस त्या चण्याकडे पाहायचंच नाही, की ते शेतातच जायचं ना, आपल्याला तरी पाहता येत नाही. 11व्या दिवसपासून ऑटोमॅटिक असतो हिरवा पडणं, ब्रँचेस घेऊन यायला चालू होते. आणि त्यानंतर एक पाणी अजून देऊन बस त्याच्यानंतर 45 ते 50 दिवसात पाणी देतो आम्ही. फुलं येते 35 दिवसापासून चालू होते, पण आम्ही 10% फुलं देतो, मग चांगलं पाणी मारतो. जुने फुलं पूर्ण गळून जाते आता हे, आणि नवीन फुलं एकदम बेस्ट. यावर फवारण्या, कीटकनाशकाच्या फवारण्या सर? याच्यावर आपल्या ताक अंडीच्या 2 फवारण्या झाल्या. ताक अंडीचा जो फॉर्म्युला आहे त्याचे 2 फवारण्या झाल्या. एक जेव्हा 8 ते 10 दिवसाचा चना होता तेव्हाच मारलं त्याच्यावर, आणि त्याच्यानंतर मधात एक मारलं, आणि आत्ता 3-4 दिवसाच्या अगोदर PGR घेतलं, डोंगल बुरशीनाशक घेतलं, आणि इमामॅक्टिन घेतलं. आता याच्यानंतर 1-2 फवारे बसतील, 2 फवारे बसतील, बस झालं. नाही, पण आता जे फुल येत आहे त्यावर आता गर्द फुलं येणार तोपर्यंत काहीच नाही करायचं. 15-20 दिवस काहीच नाही करायचं. म्हणजे फुलात त्याला त्रासच नाही द्यायचा. जोपर्यंत घाटीमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत त्रास नाही द्यायचा. मग त्याच्यानंतर एक आपण आता जे डोंगल मारलेलं आहे का नाही, यानं सगळं थांबवून देते त्याची वाढ, ब्रांचेस असे आडवं वाढते, आणि फुलं काढायला सुरुवात होऊन जाते. त्याच्यामुळे फुलं निघूनच येते. आपण तो चना जो होता ते 4.5 फुटाचे बेड होते, त्यावर आपण 2 तास टोकन केले होते. आता या इथं जर म्हणता येईल, आपण इथं सोयाबीनचे पण 3 तास टोकन केले होते. तर सोयाबीन मध्ये काय त्या 3 तासात 2 तास ऍव्हरेजचा काही फरक पडला होता का तुम्ही म्हणे ना, कारण की बघणार आहोत म्हणे ऍव्हरेज सेम आलं. म्हणजे 2 तासाचा पण ऍव्हरेज सेमच आला का? 3 तासाचं 3-2-3-2चं जे होतं ते ऍव्हरेज होते. म्हणजे काय झालं, तिथं 7 किलो बियाणं आपले एक्स्ट्रा गेलं. तर आता हे 5 फुटाचे बेड आहे. 5 फुटाचे बेड आहे. आपण पुन्हा एकदा डबल ट्राय घेण्यासाठी एका बेडवर 2 तास आणि एका बेडवर 3 तास घेतलं. म्हणजे ते 4.5 किती? 4.5 फुटावर 2 तास घेतले. 4.5 फुट. आणि 5 फुटाच्या बेडची जे आहे तिथे एका बेडवर 3 आणि एका बेडवर 2. पण आपण जरी आता असं पाहिलं तर दोघांची लेवल सारखी झाली. म्हणजे इथं काय झालं तर 3 तास झालं, मी इथं कुठेतरी दाटी निर्माण झाली, आणि याच्यात दाटी निर्माण होणार नाही. ऍव्हरेज चांगलं येईल, पण समोरच्या दृष्टिकोनातून एका बेडवर 2 तासच असणं चांगलं. पण हे इतर कोण आपण सांगावं त्याच्यापेक्षा आपणच हे करून पहाव, याच्यासाठी हा प्रयोग आहे. आता म्हणता तुम्ही 5 फुटाच्या पण बेडवर तुम्ही म्हणाल का 2 तास? बिलकुल 2 तास असेल. म्हणजे 2 तास केलं तरी आपला तो झाकार ऍव्हरेज तोच येणार. ऍव्हरेज घेणार, आणि आणि बियाणं कमी लागणार. तर सर यामध्ये आता एक कोणतं बियाणं चण्याचं? हे आहे जॅकी 9218. आपल्यापाशी 4 जाती आहे. 4 जाती आहे. हा, परभणी कृषी विद्यापीठाचा आपण पुसा 16 म्हणून आणलेला आहे. म्हणजे काही 15 किलो 1 एकर. नाही, म्हणजे काय त्या जातीचं वैशिष्ट्य नाही, आता मराठवाड्यासाठी होती ती चांगली पिकते असं समजलं, तर मग 1 एकर टाकून पाहायचा. त्याच्यानंतर आपण टाकलाय त्या पलीकडे, सांबाराच्या पलीकडे दिसते ना, मध्ये तुम्ही एक प्रत्येक चण्यामध्ये सांबारचा तास घेतला. म्हणजे ते आपल्या जाती आपल्या म्हणजे मिक्स व्हावं नाही याच्यासाठी. तिथे आपण टाकलेला आहे अंकुरचा चिराग. चिराग ह्या मागच्या पण वर्षी होता. आणि हा आहे आपला बुस्टरचा जॅकी 9218. आणि आपण जे 4.5 फुटाचे बेड पाहिले का नाही, तिथं एक विगरचा महाकाल आणि जॅकी 9218 एका दुसऱ्या कंपनीचा, अशा जाती वेगवेगळ्या. टोटल चना म्हणता येईल का आपला तुमचा 6 एकर चना? नाही, आपण 1 एकर तूर काढली, याच्यात 5 एकर चना यावं. 5 एकर चना, 5 एकरामध्ये 4 व्हेरायटी लावल्या. 4 व्हेरायटी लावल्या. आणि आता ते म्हणता येईल, ते म्हटलं तुम्ही 7 नोव्हेंबरला टोकन केली. आता याची टोकन 10 नोव्हेंबरची. म्हणजे 3 दिवस थोडं लेट झालं. तिकडचं पाण्याच्या नुसार, म्हणजे हिवाळ्यात पाणी द्यावं लागते ना आपल्याला, त्याच्यानुसार 2-3 दिवस लागतेच टोकन करायला, कारण पाण्यानुसार आपण टोकन करतो. आता सर आपण जे टोकनचं बोलायला पाहिजे, आता यासाठी शेतीमध्ये सर्व आता बरोबर आहे, पण जे आता पारंपरिक शेती आणि यासाठी शेतीमध्ये एक फरक जाणवला या वर्षाले. आता मी पण यासाठी करत होतो
की ॲटोमायझेशन कमी आहे. हम्म. जे आता म्हणजे पारंपरिक मध्ये एकाच दिवशी आपण 15-20 एकर पेरू शकतो. हो. हिच्यामध्ये आपण जे आपलं टोकन यंत्रणा आहे, हम्म. आता मी एका बेडवर 3 तास घेतले 4.5च्या, तर आम्हाला 2.5 एकर टोकन करायला 2 दिवस लागले. नाही ते कसं तुमची एका टोकन यंत्रानंच म्हणजे तुमची सुरुवात होती ना. हम्म. सुरुवातीला माणसाला प्रत्येकच गोष्ट समजून यायला वेळ लागते. आमचा एक माणूस एवढं टोकते, म्हणजे एखादी एकर तरी 2 एकराच्या वर. एका बेडवर 3 तास. 3-2 कारण तरी आता येऊन गेली. आम्ही एका टोकन यंत्राच्या मागे 2 माणसं ठेवतो. म्हणजे टोकन यंत्र उभं नाही राहत, माणूस उभा राहते. माणूस उभा राहते. याच समजा एक आता आपण डबकं भरून दिलं, ते डबकं मध्ये एक माणूस चालवणार, दुसरं डबकं भरलं का दुसरा माणूस चालवणार, म्हणजे मशीन चालू ना. हो, चालू. तेच म्हणजे असं म्हणता येईल का अजूनही आपण जे SRT शेती आहे ते जास्तीत जास्त माणसावर थोडी डिपेंड आहे. नाही आता आपल्याकडे झेबू यंत्र आलं. झेबू यंत्र आहे, त्याच्यामध्ये टोकनही होते. आपण जाऊ झेबू यंत्राकडे. टोकनही होते, त्याच्यात फवारणी होते एकाच वेळेस. तुम्ही त्याच्यामध्ये पराठी बारीक करू शकता, त्या टोकन यंत्र लावू शकता. सगळे पिकाच्या सगळे म्हणजे जे SRTचं जे म्हणता येईल, SRT मध्ये ज्या गोष्टी आवश्यकता होती तशी ते मशीन बनवण्यात आली. मशीन, आणि ते फास्ट होईल सर्व काम. जसं म्हणजे टोकन म्हणता येईल आता जे एका बेड वर वन टाइम टोकन वन टाइम पूर्ण एका बेडवर करू शकता. तुम्ही तुमचं डोकं लावलं तर 2 बेडवर करू शकता. हा, म्हणजे जर टोकन यंत्राची संख्या वाढवली तर आपल्याला काय जुगाड त्याच्यावर कसं करता येते त्याच्यानुसार आपल्या ते मशीन म्हणजे आपला आता बेस, हो, जे त्या कामाचा बेस. SRT साठी जे स्पेशल SRT साठीच बनवलं. स्पेशल SRT साठी मशीन आहे ती. जे खूप वर्षाची प्रतीक्षा होती दादांची, ती आता यायला लागली. ते आपल्याकडे आहे पण यंत्र, आला. ते आपण दाखवू सुद्धा व्हिडिओ मध्ये. आणि या चॅनलला म्हणता येईल की 45 आणि ते हे 50. चना आणि तो चना हे बिगर रासायनिक आहे. रासायनिक, बिगर रासायनिक आहे हे, बिना रासायनिक आहे हे तर काही सांगायची गरज राहिली नाही आता. नाही तरी पण सोयाबीन सरचे सर्वच पिकं बिना रासायनिकचे आहे. आणि अजून म्हणता येईल विशेष गोष्ट की सरनं आता फवारणीमध्ये सुद्धा जुगाड काढलं, ते ताक आणि अंड्याचं. तर सरचं एक उद्दिष्ट राहील का सर पुढच्या वर्षी कृषी केंद्रात जाणं बंद कसं करता येईल शेतकऱ्याचं, हे त्याचं मेन ध्येय आहे म्हणते सरचं. तर सर आता म्हणता येईल याला पण 50 दिवस झाले या चॅनलला, याला पण शेवटचं पाणी झालेलं आहे. बोलत आहे आता. आणि आता जे 3 तास 2 तास याच्यामध्ये एक ऍव्हरेजचा फरक तर सोयाबीन मध्ये तुम्ही बघितला सेमच येते, तरी पण करून बघितलं असं म्हणता येईल. आणि यावर्षी आपण तुम्ही गव्हाचा प्रयोग केला पहिली वेळ.